समजा तुम्हाला वारसात एक खूप मोठा वाडा मिळालाय, पण तो वाडा कसा आहे, तर नुकतंच तिथे एक भयंकर वादळ येऊन गेलंय. भिंतींना तडे गेलेत, दारे खिडक्या तुटून पडल्यात. बापरे, म्हणजे पूर्ण मोडकळीस आलेली अवस्था. अगदी तीच. मग अशा वेळी नवीन मालक वाड्यात नवे आणि महागडे पडदे लावण्याचा विचार करेल, की आधी त्या वाड्याचा डळमळीत झालेला पाया कसा वाचवायचा याकडे लक्ष देईल? साहजिकच आधी पाया मजबूत करण्यावर भर दिला जाईल. हो ना. आणि आज आपण आपल्या या सखोल चर्चेत ज्या ब्लूप्रिंटबद्दल बोलणार आहोत, ती भारताची पहिली पंचवार्षिक योजना अगदी अशीच होती. नक्कीच. म्हणजे 1951ची ती अस्वस्थ करणारी परिस्थिती आणि त्यातून देशाला बाहेर काढण्याची एक महाकाय रणनीती. आज आपण आपल्याकडच्या काही महत्त्वाच्या रिसर्च आणि नोट्समधून या सगळ्या प्रवासाचा वेध घेणार आहोत. हो, आणि अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांसाठी हा प्रवास समजून घेणं खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर. कारण आधुनिक भारताचा हा पाया नेमका कसा रचला गेला हे समजलं तरच आजची अर्थव्यवस्था समजेल. चला तर मग यावर सविस्तर प्रकाश टाकूया. होय, आणि इथे सर्वात रंजक गोष्ट ही आहे की पहिली पंचवार्षिक योजना म्हणजे केवळ अर्थमंत्रालयाच्या बंद खोलीत तयार झालेली काही आकडेवारी नव्हती. अच्छा. हो, ती एका नवजात राष्ट्राला सावरण्यासाठी आणि अक्षरशः जिवंत ठेवण्यासाठी आखलेली एक मोठी रणनीती होती. म्हणजे जेव्हा आपण यावेळच्या परिस्थितीचा विचार करतो तेव्हा ती एका देशाच्या अस्तित्वाची धडपड म्हणून पाहावी लागते. आणि ही धडपड किती भीषण होती हे आपण जर 1950-51च्या काळाकडे पाहिलं तर लक्षात येतं. हो, ती परिस्थिती खूपच बिकट होती. म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी भारताचं संविधान लागू झालं, देश प्रजासत्ताक झाला. पण 1951मध्ये देशाची अवस्था खरंच खूप वाईट होती. माझ्या वाचनात आलेल्या नोट्सनुसार स्वातंत्र्यानंतर देशात राजकीय, सामाजिक आणि आर्थिक पातळीवर प्रचंड गोंधळ होता. फळणीच्या जखमा अजूनही ओल्याच होत्या ना? अगदी. अर्थव्यवस्था अत्यंत कमकुवत होती, व्यापार आणि उद्योग पार पिछाडीवर गेले होते आणि देशातील श्रमशक्तीला कामच नव्हतं. अशावेळी मला एक प्रश्न पडतो. कोणता प्रश्न? म्हणजे जेव्हा देशात एवढा हाहाकार माजलाय, कोट्यावधी लोक विस्थापित झालेत, तेव्हा संविधानकर्त्यांनी आणि नेत्यांनी बाकी सर्व सोडून एका आर्थिक योजनेवर एवढा जोर का दिला? कारण राजकीय स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वातंत्र्य या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे कसं? केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळून काहीही उपयोग नसतो जर तो देश आर्थिकदृष्ट्या रसातळाला जात असेल. स्वातंत्र्यानंतर सरकार बदललं, पण नवीन सरकारसमोर जो देश होता त्याची तिजोरी अगदी रिकामी होती. बापरे. हो, देशाला केवळ या विनाशापासून वाचवायचं नव्हतं, तर पुढे समृद्धीकडेही न्यायचं होतं. आणि हे असं आपोआप होणार नव्हतं. ब्रिटिश राजवटीने शेकडो वर्षे जी लूट केली होती, त्यामुळे बाजारपेठेत कसलीही ताकद उरली नव्हती. म्हणजे सगळं काही रामभरोसे सोडता येणार नव्हतं? नाही, सगळं काही मार्केटवर किंवा नशिबावर सोडून देणं म्हणजे आत्महत्येसारखं होतं. म्हणून सरकारला स्वतःहून अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करणं आणि देशातल्या मर्यादित संसाधनांचा अत्यंत नियोजनबद्ध वापर करणं अनिवार्य होतं. अच्छा. म्हणजे पाया मजबूत केल्याशिवाय वाडा उभा राहूच शकत नाही हे नेत्यांना चांगलंच समजलं होतं. अगदी बरोबर. आता परिस्थितीची इतकी भीषण जाणीव झाल्यावर ही एवढी मोठी दुरुस्ती नेमकी कशी करायची हा विचार सुरू झाला असेल. एप्रिल 1951 ते मार्च 1956 हा या पहिल्या पंचवार्षिक योजनेचा काळ. हो, आणि तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीही ही योजना मांडली होती. बरोबर. आणि ह्याच प्रक्रियेसाठी काय म्हणतात त्याला, प्लॅनिंग कमिशन म्हणजेच नियोजन आयोगाची स्थापना झाली. पण ह्या सगळ्या संशोधनात मला एका नावाचा उल्लेख खूप रंजक वाटतो. कोणाचा? अर्थतज्ञ के.एन. राज. त्यांनी या योजनेचा मसुदा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आणि ही योजना हॅरड डोमर मॉडेलवर आधारित होती, जे किनेशियन मॉडेल मानलं जातं. हो, हॅरड डोमर मॉडेल हे खूप महत्वाचं आहे. पण इथे हे तांत्रिक शब्द ऐकले की डोकं चक्रावतं. या मॉडेलचं मुख्य सूत्र काय होतं तर भविष्यातील मोठ्या गुंतवणुकीसाठी जास्तीत जास्त भांडवल वाचवणे आणि सध्या तरी कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त विकास दर मिळवणे. पण इथे मला एक गोम वाटते. कसली गोम? म्हणजे बघा, तुम्ही म्हणताय की भविष्यासाठी बचत करा, पण 1951मध्ये देशातील बहुतांश लोकांकडे खायला साधं अन्न नव्हतं, अंगावर पुरेसे कपडे नव्हते. हे अगदी वास्तव आहे. मग अशा वेळी आज उपाशी राहा म्हणजे उद्या धरण बांधता येईल हे लोकांना आणि देशाला पटवून देणं शक्य तरी होतं का? तात्काळ खर्च करण्याऐवजी बचत करणे हे तेव्हाच्या परिस्थितीत खूपच अमानवीय वाटत नाही का? यातून एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो आणि हा अर्थशास्त्रातला सर्वात कळीचा मुद्दा आहे. बरं,
तुम्ही जो प्रश्न विचारला तो अगदी स्वाभाविक आहे, पण हॅरड डोमर मॉडेल हे सांगतं की देशाचा विकास दर हा देशातील बचत आणि भांडवल उत्पादन गुणोत्तर यावर अवलंबून असतो. म्हणजे सेव्हिंग्ज आणि कॅपिटल आउटपुट रेशिओ. अगदी बरोबर. आता अडचण अशी होती की जेव्हा लोक गरीब असतात तेव्हा त्यांची बचत करण्याची क्षमता जवळजवळ 0 असते. हो, साहजिकच आहे. पोटाची खाळगी भरण्यातच सगळे पैसे संपणार. हो ना, जे काही थोडेफार पैसे मिळतात ते फक्त अन्न आणि मूलभूत गरजांवरच खर्च होतात. अशा वेळी खासगी व्यक्ती किंवा कंपन्या देशात मोठी गुंतवणूक करू शकत नाहीत. अच्छा, म्हणजे जेव्हा अर्थव्यवस्था आजारी असते तेव्हा खासगी लोक घाबरून पैसे खर्च करत नाहीत किंवा त्यांच्याकडे पैसेच नसतात. अशावेळी सरकारने स्वतः पुढे येऊन मोठे प्रकल्प सुरू करावे लागतात, होय, जेणेकरून लोकांच्या हातात पैसा खेळता राहील. हेच ते केनेशियन अर्थशास्त्र होतं का? तंतोतंत. खासगी क्षेत्राकडे पैसा नसल्यामुळे आता सरकारला बचत आणि गुंतवणूक करावी लागणार होती. पण सरकारकडे खूप पैसा नव्हता. मग त्यांनी काय केलं? त्यामुळेच या मॉडेलचा दुसरा भाग महत्वाचा ठरतो. कमी भांडवली गुंतवणुकीत जास्तीत जास्त विकास. म्हणजे तुमच्याकडे जे थोडेफार पैसे आहेत ते अशा ठिकाणी गुंतवा जिथून तुम्हाला अत्यंत वेगाने आणि थेट परतावा मिळेल. अच्छा, म्हणजे कमी पैशात जास्त कार्यक्षमता काढणं. अगदी. हे मॉडेल सध्याची जगण्याची गरज आणि भविष्यातील गुंतवणूक यातील एक अत्यंत नाजूक समतोल साधण्याचा प्रयत्न करत होतो. म्हणजे जे थोडेफार पैसे तिजोरीत होते ते अत्यंत विचारपूर्वक अशा जागी गुंतवणं गरजेचं होतं जिथून लगेच अर्थव्यवस्था रुळावर येईल. मग हा वाचवलेला किंवा उपलब्ध असलेला थोडासा पैसा टाकला कुठे? याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. हो, या रिसर्चमध्ये ते दिसतंय. आणि ते म्हणजे प्राथमिक क्षेत्र, म्हणजेच प्रायमरी सेक्टर, विशेषतः कृषी क्षेत्र. बरोबर. या पहिल्या योजनेने आपला संपूर्ण फोकस शेतीवर वळवला. पण हे वाचताना मला सुरुवातीला वाटलं होतं की औद्योगिक क्रांतीशिवाय देश कसा मोठा होणार? हा प्रश्न अनेकांना पडतो. हो ना, पण जेव्हा मी या योजनेच्या उद्दिष्टांकडे बारकाईने पाहिलं तेव्हा लक्षात आलं की ही योजना फक्त भारताचं दरडोई उत्पन्न वाढवणं एवढ्यापुरती मर्यादित नव्हती. मग आणखी काय दिसलं तुम्हाला त्या नोट्समध्ये? येथे विषय खरोखरच खूप रंजक बनतो. ही योजना निर्वासितांना निवारा देणं आणि देशाचं पोट भरणं या जगण्याच्या मूलभूत संघर्षाशी जोडलेली होती. होय, ते खूप महत्वाचं होतं. परकीय चलनावरील अवलंबित्व कमी करणं, फाळणीमुळे आलेल्या लाखो निर्वासितांचं पुनर्वसन करणं, भाववाढ नियंत्रणात आणणं आणि भूमिहीन शेतकऱ्यांचं पुनर्वसन करून कृषी उत्पादन वाढवणं. नक्कीच. हे सगळं वाचल्यावर जाणवतं की हे कुठल्याशा एसी केबिनमध्ये बसून बनवलेलं अर्थशास्त्र नव्हतं. हे सर्व्हायव्हल अर्थशास्त्र होतं, म्हणजे जगण्याची धडपड. आणि तिथेच या पहिल्या योजनेचं खरं यश दडलंय. कारण अर्थशास्त्रात जेव्हा आपण कृषी विकासाचा विचार करतो तेव्हा त्याचा अर्थ फक्त शेतात ट्रॅक्टर चालवणं किंवा बियाणे पेरणे इतकाच नसतो. मग त्यामागे आणखी काय असतं? यामागे एक अत्यंत गुंतागुंतीचं मॅक्रो इकॉनॉमिक्स काम करत असतं. ते कसं हे आपण समजून घेऊया. हो, ते नक्कीच समजून घ्यायला आवडेल. शेतीचा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा एवढा थेट संबंध कसा काय? हे बघा, जर देशात पुरेसा अन्न पिकत नसेल तर देशाला जनतेचं पोट भरण्यासाठी परदेशातून अन्न आयात करावं लागतं. हो, मला आठवतंय. त्यावेळी भारत अमेरिकेकडून PL 480 अंतर्गत गहू घेत होता असं या नोट्समध्ये आहे. अगदी बरोबर. आणि जेव्हा तुम्ही परदेशातून अन्न विकत घेता तेव्हा तुम्हाला त्यांना डॉलर्समध्ये किंवा परकीय चलनात पैसे द्यावे लागतात. साहजिकच आहे. यामुळे तुमच्या देशाचं मौल्यवान परकीय चलन संपायला लागतं. जे चलन तुम्ही देशात मशिनरी किंवा तंत्रज्ञान आणण्यासाठी वापरू शकला असता ते फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी खर्च होतं. बापरे, म्हणजे दुहेरी तोटा? हो, पण जर तुम्ही कृषी क्षेत्रात गुंतवणूक केली आणि देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला तर काय होईल? पहिली गोष्ट, तुमची अन्नाची आयात थांबेल आणि परकीय चलन वाचेल. अरेच्या, म्हणजे शेतात पिकलेला गहू थेट देशाचे डॉलर्स वाचवत होता तर? एवढंच नाही, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महागाई, म्हणजे इन्फ्लेशन. अच्छा, त्याचा आणि शेतीचा कसा संबंध? जेव्हा देशात अन्नाचा तुटवडा असतो तेव्हा धान्याच्या किमती गगनाला भिडतात. सामान्य माणसाचा सगळा पगार फक्त जेवणावर खर्च होतो. बरोबर. पण जर शेतीचं उत्पादन वाढलं, बाजारात मुबलक अन्नधान्य आलं तर किमती स्थिर राहतात. अन्नाच्या किमती स्थिर राहिल्या की महागाई आपोआप नियंत्रणात येते. हो, हे लॉजिकल आहे. आणि महागाई नियंत्रणात आली की कामगारांना कमी वेतनातही जगता येतं, ज्यामुळे उद्योगांचा उत्पादन खर्चही कमी होतो. क्या बात आहे. थोडक्यात सांगायचं तर कृषी क्षेत्र हे केवळ अन्न पुरवणारं क्षेत्र नव्हतं. नाही, मुळीच नाही.
तर ते महागाई रोखणारं, परकीय चलन वाचवणारं आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेला स्थैर्य देणारं एक शक्तिशाली इंजिन होतं. अगदी अचूक ओळखलत तुम्ही. हे खरोखरच थक्क करणार आहे. आपण अर्थव्यवस्थेचे हे धागेदोरे असे कधी जोडून पाहतच नाही. अन्नसुरक्षा आणि परकीय चलन यांचा असाही संबंध असू शकतो. मग या सगळ्या धडपडीचे निकाल काय आले? कारण या रिसर्च नोट्समधले आकडे तर डोळे विस्फारून टाकणारे आहेत. हो, निकाल खरोखरच अनपेक्षित होते. या योजनेनं विकास दराचं उद्दिष्ट फक्त 2.1% ठेवलं होतं, म्हणजे अगदीच सावधगिरीची भूमिका. पण प्रत्यक्षात काय झालं? योजना संपली तेव्हा 3.6% इतकी GDP वाढ साध्य झाली होती. होय, हे खूप मोठं यश होतं. हे म्हणजे परीक्षेत पास होण्यासाठी 35 गुणांचं ध्येय ठेवायचे आणि चक्क डिस्टिंक्शन मिळवण्यासारखं आहे. भाववाढ नियंत्रणात आली, भांडवली उत्पन्न वाढलं. हे सगळं कसं शक्य झालं? यामागे 2-3 गोष्टी होत्या. एक तर निसर्गानेही खूप चांगली साथ दिली. चांगला पाऊस झाला, ज्यामुळे शेतीचं उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त आलं. नशिबाची ही साथ मिळाली म्हणायची. हो, आणि दुसरं म्हणजे भाकरा नांगळ, हिराकूड यांसारख्या मोठ्या धरणांच्या प्रकल्पांमुळे सिंचनाखालील क्षेत्र वाढलं. हा निकाल केवळ आकड्यांपुरता मर्यादित नव्हता. म्हणजे या यशामुळे एक अत्यंत मोठी मानसिक क्रांती झाली. नव्याने स्वतंत्र झालेल्या देशातील जनतेचा, ज्यांनी फक्त दुष्काळ आणि गरिबी पाहिली होती, त्यांचा या नियोजनबद्ध प्रक्रियेवर आणि नवीन सरकारवर विश्वास बसला. अच्छा, म्हणजे एक आशेचा किरण दिसला. हो, देश स्वयंपूर्णतेच्या दिशेने चालू शकतो, हा आत्मविश्वास या 3.6% आकड्याने दिला. पण या सगळ्या यशाच्या यादीत एक गोष्ट अशी आहे जी मेंदूला अक्षरशः झिंझिणे आणते. कोणती गोष्ट? आपण आत्तापर्यंत चर्चा केली की ही योजना पूर्णपणे कृषी क्षेत्रावर आणि जगण्याच्या मूलभूत गरजांवर केंद्रित होती. पण याच रिसर्च नोट्समध्ये एक धक्कादायक गोष्ट आहे. अच्छा. याच पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटी म्हणजे 1956च्या अखेरीस भारतात तब्बल 5 इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजीज म्हणजेच IITची स्थापना करण्यात आली. हो, हे एक मोठं पाऊल होतं. तसंच युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन म्हणजेच UGC कडून त्यांना निधी देण्याची व्यवस्था झाली. आरोग्य, बालमृत्यूदर कमी करणे, वैद्यकीय विज्ञान आणि परिवहन यांतही सुधारणा झाली. बरोबर आहे. आता माझा गोंधळ असा उडतोय की जो देश आपलं पोट भरण्यासाठी शेतीत जीव ओतत होता, त्या देशाने अचानक या उच्च तंत्रज्ञान संस्था कशा काय उभ्या केल्या? कृषी क्षेत्रावर केंद्रित असलेल्या योजनेतून IIT कशा आल्या? जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर तत्कालीन नेतृत्वाची प्रगल्भता लक्षात येते. म्हणजे कसं? अर्थशास्त्राचा एक साधा नियम आहे. जोपर्यंत एखाद्या देशाच्या प्राथमिक गरजा जसं की अन्न, निवारा आणि स्थैर्य पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत तो देश भविष्याचा विचार करू शकत नाही. हे तर खरंय. जोपर्यंत देशाचं पोट रिकामं आहे, तोपर्यंत तो प्रयोगशाळेत जाऊन विज्ञानाचा किंवा तांत्रिक प्रगतीचा विचार करू शकत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आधी पोटोबा मग विठोबा. अगदी तसंच. पहिल्या योजनेने कृषी क्षेत्रातून जे स्थैर्य मिळवून दिलं, जी एक छोटीशी पण महत्वाची आर्थिक उसळी दिली, त्यामुळेच देशाला भविष्यातील तांत्रिक प्रगतीचं स्वप्न पाहण्याचं बळ मिळालं. अच्छा, म्हणजे पाया रचला गेला होता. हो, IITची स्थापना ही अचानक झालेली घटना नव्हती, तर ती या योजनेने मिळवून दिलेल्या प्राथमिक स्थिरतेची निष्पत्ती होती. जगातील इतर विकसित देशांशी स्पर्धा करायची असेल तर फक्त शेतीवर अवलंबून राहून चालणार नाही हे त्यांना माहीत होतं. त्यासाठी तंत्रज्ञानही हवं. अगदी. त्यासाठी जागतिक दर्जाचे इंजिनियर्स देशातच तयार करावे लागतील. त्यामुळे एका बाजूला धरणं बांधली जात होती तर दुसऱ्या बाजूला उच्च शिक्षणाचा पाया रचला जात होता. वा, ही खरोखरच खूप मोठी आणि धाडसी झेप होती. पण आपण या सगळ्या गोष्टींकडे फक्त एकाच चष्म्यातून पाहून चालणार नाही. हो, नाण्याची दुसरी बाजूही पाहायला हवी. अगदी. ही योजना यशस्वी झाली, तिला अपेक्षित विकासदर मिळाला, IIT उभ्या राहिल्या, पण याचा अर्थ असा नाही की 1956मध्ये भारत अचानक पूर्णपणे समृद्ध झाला. नक्कीच नाही. वास्तवाचं ते भान ठेवणं गरजेचं आहे. कोणती त्रुटी प्रकर्षाने जाणवते तिथे? या रिसर्च नोट्समध्ये असं स्पष्ट लिहिलंय की अनेक आघाड्यांवर यश मिळूनही गरिबी आणि वंचितांचं प्रमाण म्हणजेच डेप्रिव्हेशन रेट लक्षणीयरित्या कमी झालेला नव्हता. बरोबर. समाजातील एक खूप मोठा वर्ग अजूनही उपाशी आणि अन्नाविनाच होता. अपुरी संसाधने आणि वैज्ञानिक प्रगतीकडे जितकं लक्ष द्यायला हवं होतं, त्यातील काही दुर्लक्षामुळे तांत्रिक यश मर्यादित राहिलं होतं. हो, हे मान्य करावंच लागेल. रोजगार आणि शिक्षणाच्या क्षेत्रात अजून खूप मोठी मजल मारायची बाकी होती. भारतीय अर्थव्यवस्था जरी आधीपेक्षा सुधारली असली तरी इतर विकसित देशांच्या तुलनेत ती खूप मागे होती. तर या सर्वांचा अर्थ काय काढायचा?
हे तथ्य आपल्याला हेच सांगतं की कोणतीही एक 5 वर्षांची योजना शेकडो वर्षांची आर्थिक हानी एका झटक्यात दूर करू शकत नाही. हो, हे लॉजिकल आहे. ही पहिली योजना म्हणजे गरिबी दूर करणारी कोणतीही जादूची कांडी नव्हती. त्यात नक्कीच त्रुटी होत्या, सगळेच प्रश्न सुटले नाहीत, पण तिचं मुख्य उद्दिष्ट हे सगळे प्रश्न एका रात्रीत सोडवणं हे नव्हतंच. मग नेमकं उद्दिष्ट काय होतं? तर सर्व प्रश्नांशी भिडण्यासाठी, देशाची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी एक भक्कम पाया तयार करणं हे तिचं काम होतं. आणि तो पाया या योजनेने अत्यंत यशस्वीपणे रचला. बरोबर. जर पहिलाच प्रयत्न फसला असता तर कदाचित देशाचा स्वतःवरचा विश्वासच उडाला असता. अगदी बरोबर बोललात. आपण या संपूर्ण चर्चेचा जर एकत्रित गोषवारा काढला तर हे अगदी स्पष्ट होतं. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून समजायचे तर 1951 ते 1956 हा काळ केवळ आकडेवारीचा नव्हता. अजिबात नाही. हा काळ होता पंडित नेहरू आणि के.एन. राज यांच्या नेतृत्वाखालील हॅरड डोमर मॉडेलचा, ज्याने कृषी क्षेत्राला उभारी दिली, निर्वासितांना आधार दिला आणि 2.1% उद्दिष्ट ओलांडून 3.6% विकासदर गाठला. होय, आणि सोबतच IIT सारख्या संस्थांची बीजे रोवली. नक्कीच. आणि म्हणूनच आजच्या भारतीय अर्थव्यवस्थेची रचना आणि आव्हाने समजून घेण्यासाठी हा पाया समजणं किती महत्वाचे आहे हे आपल्या श्रोत्यांना नक्कीच पटलं असेल. हो. आणि आजच्या या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांनी विचार करण्यासारखी एक अत्यंत रंजक गोष्ट मला मांडायची आहे. आपण पाहिलं की पहिली पंचवार्षिक योजना ही मुख्यत्वे शेती आणि जगण्याच्या संघर्षावर केंद्रित होती. बरोबर. पण जरा विचार करा, आज भारत जगात IT आणि सेवा क्षेत्रात जो प्रचंड दबदबा निर्माण करून आहे, त्याची मूळ पाळेमुळं 1956 स्थापन झालेल्या त्या पहिल्या 5 IITच्या बीजारोपणात दडलेली नाहीत का? हां, खूपच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. एका कृषी केंद्रित योजनेने जगातील सर्वात मोठ्या टेक इकॉनॉमीचा पाया कसा रचला असेल याचा नक्की विचार करा. हा तोच पडका वाडा आहे ज्याच्या मजबूत केलेल्या पायावर आज तंत्रज्ञानाची इमारत उभी आहे. विचार नक्की करा.